या ठिकाणी एखादी संख्या असेल, तिच्या अंकांची बेरीज 10 दिलेली, ओके. त्या संख्येची अंकांची अदलाबदली केली, नीट लक्ष द्या. काय दिले बघा, या ठिकाणी एक महत्वाचा शब्द आलेला आहे, तो खूप महत्वाचा आहे. संख्येतील अंकांची अदलाबदल. काय सांगितलं अदलाबदल? काल बघा 5 मिनिटं वाया घालवले होते आधीच्या लेक्चरला, या शब्दावरच वाया घालवले होते. खूप महत्वाचा आहे, कारण की याच्यावर प्रश्न येतात. एक संख्या तुम्हाला दिलेली असती, मी म्हटलं की सपोज 84, या संख्येच्या अंकांची अदलाबदली करा, काय होईल? 48 होईल. मग यांचा फरक सांगा काय येतो, असा प्रश्न येत असतो, बरोबर. किंवा तुम्हाला फरक दिलेला असतो आणि संख्या ओळखायची असती. संख्या देऊन फरक इझी काढता येतो, पण फरक दिलेला असला मग संख्या काढणं थोडं अवघड जात असतं. तर तुम्हाला मी ही ट्रिक सांगितलेली होती, ती तुम्ही वापरली पाहिजे. तर काय ट्रिक सांगितली होती आठवतं प्रत्येकाला? 2 वाक्य नीट ध्यानात ठेवा, वहीत व्यवस्थित लिहून घ्या, खूप महत्वाचे. काय की जेव्हा त्यांचा जो फरक दिलेला असतो, हा जो फरक असतो का, हा फरक नेहमी 9च्या पटीत असतो. फरक नेहमी 9च्या पटीतच असतो. तुम्ही तुमच्या मनाने कोणती बी संख्या घ्या, ठीक आहे. एखादा म्हणला सर मी 81 घेतो आणि उलट केल्यावर काय होईल? ते 18 होईल. याचा फरक तुम्ही काढत बसा, याचा फरक तोच येणार. कळालं प्रत्येकाला? फरक नेहमी तोच येत असतो, ठीक आहे. म्हणजे तोच म्हणजे 9च्या पटीत येत असतो. या ठिकाणी फरक काय दिलाय? 54. तर आपण काय करू, अशा 1 ते